नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सध्या आपण मानसशास्त्र नोट्सची सिरीज चालू केलेली आहे आणि या सिरीजमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मानसशास्त्राचे नोट्स पाहत आहोत। आपण आतापर्यंत मानसशास्त्राच्या व्याख्या पाहिल्या। या व्याख्यामध्ये आपण मानसशास्त्राची वेगळी व्याख्या पाहिली, त्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्राच्या सेपरेट व्याख्या पाहिल्या, त्यानंतर अध्ययनाच्या, मग त्यानंतर बुद्धिमत्तेच्या व त्यानंतर व्यक्तिमत्वाच्या, मग व्याख्या संदर्भात असे 5 व्हिडिओ झाले। त्यानंतर आपण रेयर चॅप्टर जे की आहे मानवी शरीरातील विविध ग्रंथी याच्या संदर्भात आपण नोट्स पाहायला चालू केली आणि याच्यामध्ये आपण 6वा जो काही व्हिडिओ होता तो आहे मानवी शरीरातील विविध ग्रंथी, त्याच्यामधला पहिला, पण मानसशास्त्राच्या नोट्सच्या सिरीजमधला 6वा व्हिडिओ जो की होता विनाल ग्रंथी बाबत। त्यानंतर 7वा व्हिडिओ पाहिला मस्तिष्क ग्रंथी आणि त्यानंतर 8वा व्हिडिओ पाहिला आपण कंठस्थ ग्रंथी व मानसशास्त्राच्या नोट्सच्या सिरीजमधला आजचा 9वा व्हिडिओ आहे वृकस्थ ग्रंथी। मग आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वृकस्थ ग्रंथीबाबत अतिशय महत्त्वाची माहिती पाहूत। जसे की आपण मस्तिष्क ग्रंथीबाबत मस्तिष्क ग्रंथीची बेसिक माहिती जी की विज्ञानामध्ये आहे ती पाहिली। त्यानंतर आपल्या नोट्समध्ये जे काही महत्त्वाचे नोट्स पॉईंट्स ऑब्जेक्टिव्ह आहेत ते पाहिले। त्यानंतर कंठस्थ ग्रंथीमध्ये सुद्धा आपण विज्ञानामध्ये जे काही नोट्स पॉईंट ऑब्जेक्टिव्ह आणि बेसिक माहिती आहे ती सुद्धा पाहिली। त्याचप्रमाणे वृकस्थ ग्रंथीबाबत सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडीशी जी काही बेसिक माहिती आहे ते पाहू। आता वृकस्थ ग्रंथी जी आहे, मग या वृकस्थ ग्रंथीचे स्थान कुठे असते? तुम्हाला वेळ देतो, तुम्हाला जर माहिती असेल तर ते लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा। आता तरीसुद्धा मी सांगतो की वृकस्थ जी काही ग्रंथी आहे या वृकस्थ ग्रंथीचे स्थान कोठे असते? तर जे काही आपलं मूत्रपिंड आहे या मूत्रपिंडाच्या वरच्या बाजूला वृकस्थ ग्रंथीचे स्थान असते। आता मस्तिष्क ग्रंथीचे स्थान कुठे असते? मेंदूच्या तळाशी हायपोथॅलॅमसला लागून असते। मस्तिष्क ग्रंथीचे स्थान मेंदूच्या तळाशी हायपोथॅलॅमसला लागून असते। तसंच कंठस्थ ग्रंथीचे स्थान कुठे असते? तर गळ्यामध्ये स्वर यंत्राच्या दोन्ही बाजूला। मग आता वृकस्थ ग्रंथीचे स्थान कुठे असते? मूत्रपिंडाच्या वरच्या बाजूला। ओके, मग आता या वृकस्थ ग्रंथीमधून कोणते संप्रेरके स्रवतात? तर या वृकस्थ ग्रंथीमधून ॲड्रेनलिन उच्चार लक्षात घ्या, ॲड्रेनलिन हा किंवा हे संप्रेरके वृकस्थ ग्रंथीतून स्रवतात। आता कोणते संप्रेरके कोणत्या ग्रंथीतून स्रवतात हे विचारलं जातं। मस्तिष्क ग्रंथीमधून कोणतं संप्रेरक येतात? तर पिट्यूटरी ग्रोथ हार्मोन। मस्तिष्क ग्रंथीतून पिट्यूटरी ग्रोथ हार्मोन, कंठस्थ ग्रंथीतून थायरॉक्सिन आणि वृकस्थ ग्रंथीतून ॲड्रेनलिन। लक्षात घ्या, मी हे वारंवार का सांगतोय? तुमच्या लक्षात यावं, तुम्हाला सोपं जावं त्यासाठी सांगतोय। मस्तिष्क ग्रंथीमधून पिट्यूटरी ग्रोथ हार्मोन, कंठस्थ ग्रंथीतून थायरॉक्सिन आणि उपकंठस्थ ग्रंथीतून पॅराथायरॉक्सिन, तसंच वृकस्थ ग्रंथीतून ॲड्रेनलिन। चला आता आपण पुढे जाऊ। या कंठस्थ ग्रंथी या वृकस्थ ग्रंथीचे कार्य काय आहे? जे की संप्रेरके आहेत ॲड्रेनलिन। आता लैंगिक परिपक्वतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात कोण? वृकस्थ ग्रंथी। खनिजाच्या प्रमाणावर नियंत्रण असते, शरीराला प्रतिक्रियात्मक वर्तनासाठी तयार करणे। मग आता या वृकस्थ ग्रंथीमधून ॲड्रेनलिन नावाचे संप्रेरके स्रवत असतात। मग याचा स्राव जास्त प्रमाणात झाल्यावर काय होत असतं? उच्च रक्तदाब होतो, हृदयाची गती वाढते, साहजिकच आहे। उच्च रक्तदाब होत असेल किंवा अति रक्तदाब होत असेल तर हृदयाची गती वाढते, रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढणे, रक्त गोडणे, क्रिया मंदावणे हे जास्त स्राव झाल्यावर होतो। आता ह्या झाला विज्ञानामधल्या काही बेसिक गोष्टी ज्या की ह्या नोट्समध्ये नाही आहेत, महत्त्वाच्या आहेत पण ह्या परीक्षेला विचारल्या जात नाहीत। परीक्षेला जे काही विचारलं जातं आपण तेच पाहत असतो। आता आपण वृकस्थ ग्रंथीचे अतिशय महत्त्वाचे नोट्स पॉईंट्स ऑब्जेक्टिव्ह पाहू, जे की परीक्षेमध्ये याच नोट्समधलं विचारलं जाईल, याची शाश्वती आहे। तर चला जाऊ वृकस्थ ग्रंथीवर।
स्त्री असो वा पुरुष, आपल्या प्रत्येकास 2 वृकस्थ ग्रंथी असतात. किती ग्रंथी असतात? किती वृकस्थ ग्रंथी असतात? स्त्री असो वा पुरुष, आपल्या प्रत्येकास 2 वृकस्थ ग्रंथी असतात. आता एक लक्षात घ्या, कंठस्थ ग्रंथीबाबत सुद्धा असंच एक विधान होतं. काय होतं? कंठस्थ ग्रंथीच्या पृष्ठभागावर 4 किंवा अधिक उपकंठस्थ ग्रंथी असतात. कंठस्थ ग्रंथीच्याच पृष्ठभागावर 4 किंवा अधिक उपकंठस्थ ग्रंथी असतात. तसंच वृकस्थ ग्रंथीमध्ये स्त्री असो वा पुरुष, आपणा प्रत्येकास 2 वृकस्थ ग्रंथी असतात. किती ग्रंथी असतात? 2. वृकस्थ ग्रंथीच्या बाह्य कवचामधून कॉर्टेन किंवा कॉर्टिसोल नावाचा द्रव पदार्थ स्रवतो. हा विधान महत्त्वाचा आहे. वृकस्थ ग्रंथीच्या बाह्य कवचामधून कॉर्टेन किंवा कॉर्टिसोल नावाचा द्रव पदार्थ स्रवतो. वृकस्थ ग्रंथीच्या तळभागातून कॉर्टेन हा स्राव निर्माण होतो. वृकस्थ ग्रंथीच्या तळभागातून कोणता स्राव निर्माण होतो? तर वृकस्थ ग्रंथीच्या तळभागातून कॉर्टेन हा स्राव निर्माण होतो. कॉर्टेनची उणीव पडल्यास ओडिसनची विकृती होते. अतिशय महत्त्वाचं विधान आहे, परीक्षेला हमखास विचारलं जाईल. कॉर्टेनची उणीव पडल्यास ओडिसनची विकृती होते. मग आता या विकृतीहून तुम्हाला काय आठवतं का? पहा, विनाल ग्रंथीबाबत एक विधान होतं. काय होतं की शरीरातील विनाल ग्रंथीच्या कार्यामधील बिघाडामुळे मानसिक विकृती निर्माण होते. मानसिक विकृती कशामुळे निर्माण होते? शरीरातील विनाल ग्रंथीच्या कार्यातील बिघाडामुळे. मग या विकृतीहूनच आणखीन एक विधान होतं. आठवते का? पहा, आठवत असेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगा. आठवत नसेल तर मी सांगतो. आता असंच विकृतीच्या बाबत एक विधान होतं. कशामध्ये? कंठस्थ ग्रंथीमध्ये. मग या कंठस्थ ग्रंथीमध्ये काय विधान होतं की प्रौढ अवस्थेमध्ये थायरॉक्सिनचे प्रमाण कमी झाल्यास मिक्सेडेमा नावाची विकृती निर्माण होते. आता मी विकृतीहून तुम्हाला लिंक लावत आहे म्हणजे तुमच्या लक्षात यावं. कॉर्टेनची उणीव पडल्यास ओडिसनची विकृती होते. हे विधान कोणत्या ग्रंथीशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला जाईल. तर कॉर्टेनची उणीव पडल्यास ओडिसनची विकृती होते हे विधान वृकस्थ ग्रंथीबाबत आहे किंवा वृकस्थ ग्रंथीशी संबंधित आहे. कॉर्टेन स्राव प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास पुरुषी लक्षणे दिसू लागतात. कॉर्टेन स्राव प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास पुरुषी लक्षणे दिसू लागतात. कोणामध्ये? स्त्रियांमध्ये. कॉर्टेन स्राव प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास पुरुषी लक्षणे दिसू लागतात. आता ज्या काही स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये जर पुरुषी लक्षणे दिसत असतील तर याच्या मागचे महत्त्वाचं कारण काय आहे? जो काही कॉर्टेन स्राव आहे जो की आपल्या वृकस्थ ग्रंथीमध्ये असतो त्याच्यामध्ये जो काही कॉर्टेन स्राव आहे किंवा त्याला कॉर्टिसोल असं सुद्धा म्हटलं जातं, हा स्राव प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास पुरुषी लक्षणे दिसू लागतात. मग रोगी पुरुष असो की स्त्री. मग आता आणखीन एक विधान महत्त्वाचं की कॉर्टेन स्राव किंवा कॉर्टिसोल हा स्राव प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास याचा परिणाम पुरुषावर होतो, याचा परिणाम स्त्रियावर होतो, याचा परिणाम पुरुष व स्त्री याच्यावर सुद्धा होतो, या दोघांवर होतो. आणि विधान 4, याचा परिणाम पुरुष व स्त्री यांच्यावर होत नाही. तर असं काय आहे याचं उत्तर? तर पुरुष व स्त्री या दोघांवर होतो. काय होतो? कॉर्टेन स्राव प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास पुरुषी लक्षणे दिसू लागतात. हे लक्षणे किंवा मग रोगी पुरुष असो की स्त्री असो की पुरुष, कॉर्टेन स्रावाचे प्रमाण जास्त झालं तर पुरुषामध्ये स्त्रियाचे लक्षणे दिसू लागतात आणि स्त्रियांमध्ये पुरुषाचे लक्षणे दिसू लागतात. तर चला पुढं. यामुळे व्यक्तीमधील दुय्यम लैंगिक लक्षणांचा विकास होतो. यामुळे व्यक्तीमधील दुय्यम लैंगिक लक्षणांचा विकास होतो. वृकस्थ ग्रंथीच्या गाभ्यातून ॲड्रेलिन नावाचा आंतरद्रव स्रावतो. अतिशय महत्त्वाचं विधान परीक्षेला विचारलं गेलेलं आहे, पडलेलं होतं. वृकस्थ ग्रंथीच्या गाभ्यातून ॲड्रेनलिन नावाचा आंतरद्रव स्रवतो. संकटसमयी किंवा तणावपूर्ण प्रक्षुब्ध अवस्था निर्माण होतात. रक्तामधील ॲड्रेनलिनचे प्रमाण आपोआप वाढते. ॲड्रेनलिनचे प्रमाण आपोआप वाढते. याचं कारण परीक्षेला विचारलं जाऊ शकेल.
याचं कारण काय आहे? संकटसमयी किंवा तणावपूर्ण प्रबुद्ध अवस्था निर्माण होतात. रक्तामधील ॲड्रेनलिनचे प्रमाण आपोआप वाढते. रक्तामधील हे काय विचारलं जाऊ शकेल? संकटसमयी किंवा तणावपूर्ण प्रबुद्ध अवस्था निर्माण झाल्यास रक्तामधील कशाचे प्रमाण आपोआप वाढते? तर ॲड्रेनलिनचे प्रमाण आपोआप वाढते. शक्ती संचय होतो व व्यक्तीचे सामर्थ्य वाढून कोणत्याही परिस्थितीस तोंड देण्यासाठी व्यक्ती सज्ज होते. हे कशाचे लक्षण आहे? ॲड्रेनलिनचे प्रमाण वाढल्यावर शक्ती संचय होतो व व्यक्तीचे सामर्थ्य वाढून कोणत्याही परिस्थितीस तोंड देण्यासाठी व्यक्ती सज्ज होते. आता जे काही वृक्कस्थ ग्रंथी आहे, या वृक्कस्थ ग्रंथीमध्ये ॲड्रेनलिन नावाचा स्राव किंवा संप्रेरके स्रवतात. मग या ॲड्रेनलिनच्या कमतरतेमुळे काय परिणाम होतात ते आता आपण पाहू. व्यक्ती निरुत्साही होते व वैफल्यग्रस्त होते. आता जर तुम्ही सारखं निरुत्साही होत असाल किंवा वैफल्यग्रस्त होत असाल किंवा डिप्रेशनमध्ये जात असाल तर हे कशाचे परिणाम आहे? जी काही आपली वृक्कस्थ ग्रंथी आहे, या वृक्कस्थ ग्रंथीमध्ये ॲड्रेनलिन नावाच्या संप्रेरके स्रवतात. मग या संप्रेरकेच्या कमतरतेमुळे व्यक्ती निरुत्साही होतात व वैफल्यग्रस्त होतात. लैंगिक क्रियांमध्ये रस वाटत नाही. लैंगिक क्रियांमध्ये रस वाटत नाही. आता लैंगिक क्रियांमध्ये जर रस वाटत नसेल तर ह्याचं मेन कारण काय आहे की तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमचे वृक्कस्थ ग्रंथी आहे याच्यामध्ये ॲड्रेनलिन नावाचे जे काही संप्रेरके स्रवतात, ह्या ॲड्रेनलिनच्या कमतरतेमुळे लैंगिक क्रियांमध्ये रस वाटत नाही, व्यक्ती निरुत्साही होते आणि वैफल्यग्रस्त सुद्धा होते. महत्त्वाकांक्षा कमी होते. आता हे विधान एकमेकाशी सुसंगत असल्यासारखे आहेत. ॲड्रेनलिनच्या कमतरतेमुळे काय होते? व्यक्ती निरुत्साही होते आणि वैफल्यग्रस्त होते. आता वैफल्यग्रस्तेला नैराश्यसुद्धा म्हणतात, डिप्रेशनसुद्धा म्हणतात. मग अशा अवस्थेमध्ये असतो त्यावेळेस आपल्याला काय होतं? आपण अतिशय निरुत्साही होतं, कशामध्येच रस वाटत नाही, आपल्याला कशाचीच इच्छा होत नाही आहे किंवा काय करावं हे सुद्धा वाटत नाही, एकदम पडून राहावं, शांत राहावं वाटतं आणि कुठल्याही क्रियामध्ये रस वाटत नाही आहे. मग काय होतं? आपलं लैंगिक क्रियामध्ये रस वाटत नाही, आपली महत्त्वाकांक्षा कमी होते, आपले काहीच करण्याची जिद्दच नसते, हिंमतच नसते, आपण स्वतःला संपवल्यासारखं होत असतं. हे वैफल्याचे कारणे आहेत. वैफल्यग्रस्त असल्यावर असं होतं. पण हे वैफल्य कशामुळं पण येतं? तर ॲड्रेनलिनच्या कमतरतेमुळे सुद्धा होतं. लवकर थकवा येतो. ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये किंवा वृक्कस्थ ग्रंथीमध्ये ॲड्रेनलिन संप्रेरके आहेत याच्या कमतरतेमुळे, याची जर कमतरता होत असेल तर त्या व्यक्ती अशक्त, चिडखोर, उदास असतात. आता हे जर तुम्हाला सारखं दिसत असेल किंवा कोणती व्यक्ती अशक्त दिसते आहे, सारखी चिडखोर आहे, सारखं भांडते आहे किंवा सारखं उदास दिसते आहे, हे जर लक्षण दिसत असेल तर याच्या मागचं मेन कारण काय आहे? त्या व्यक्तीच्या वृक्कस्थ ग्रंथीमधील जो काही ॲड्रेनलिन नावाचे संप्रेरके आहेत याचा जो का स्राव आहे, याचा स्राव कमी प्रमाणात होत आहे, त्याच्यामुळे अशी लक्षणे दिसतात. अशा व्यक्तीस विस्मरण आणि निद्रानाश हे दोष संपवतात. आता निद्रानाश ही एक विकृती आहे. हे विकृती संदर्भात आपल्याला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये 2017ला भरपूर प्रश्न होते. अशा व्यक्तीस विस्मरण आणि निद्रानाश हे दोष संबोधतात. आता विस्मरण म्हणजे काय आहे? विस्मरण हे ईश्वराने दिलेली आपल्याला देणगी आहे. विस्मरण का महत्त्वाचं आहे? विस्मरणाची कारणे काय आहेत? विस्मरणाचे परिणाम काय आहेत? मग चांगले विस्मरण काय असते किंवा चांगले स्मरण काय असते ह्याच्या संदर्भात आपल्याला पुढल्या चॅप्टरमध्ये पाहायचे. ते आत्ताच इथं नको येणार कारण ह्यालाच अर्धा एक तास लागून जाईल आपल्यासाठी. चला पुढे आपण जाऊ. आत्ता आपण ॲड्रेनलिनच्या कमतरतेमुळे पाहिलं. आता आपण ॲड्रेनलिन जे काही संप्रेरके आहे याच्या अधिक्यामुळे काय होतं ते पाहू. तर स्त्रियांमध्ये पुरुषी लक्षणे दिसू लागतात. मगाच आपण पाहिलं होतं, काय पाहिलं होतं? वृक्कस्थ ग्रंथीच्या बाह्य कवचामधून कॉर्टिल किंवा कॉर्टिसोल नावाचा द्रव पदार्थ स्रवतो. वृक्कस्थ ग्रंथीच्या तळभागातून कॉर्टिल हा स्राव निर्माण होतो. तर कॉर्टिन स्राव प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास पुरुषी लक्षणे दिसतात. मग रोगी पुरुष असो की स्त्री. आता लक्षात घ्या, कॉर्टिन स्राव वेगळा आहे किंवा कॉर्टिसोल स्राव वेगळा आहे. तो प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास पुरुषी लक्षणे दिसतात. पुरुष असो की स्त्री याच्यामध्ये विरुद्ध लक्षणे दिसू लागतात. पण इथं काय आहे? ॲड्रेनलिनच्या अधिक्यामुळे
दोन्ही संप्रेरके, दोन्ही स्राव वेगवेगळे, परिणाम वेगवेगळे. आता ॲड्रेनलिनच्या आधिक्यामुळे काय होतं, तर ॲड्रेनलिनच्या आधिक्यामुळे स्त्रियांमध्ये पुरुषी लक्षणे दिसू लागतात, पुरुषांमध्ये बायकी लक्षणे दिसू लागतात. आता कोणताही पुरुष असो तर तो पुरुष स्त्रियांसारखा वागत असेल किंवा त्याच्यामध्ये स्त्रियांसारखे लक्षणे दिसून येत असेल किंवा तो स्त्रियांसारखा बोलत असेल, वागत असेल, राहत असेल, तर हे कशामुळे होतं, तर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये ॲड्रेनलिनच्या जे काही संप्रेरके आहेत त्याच्या संप्रेरके अधिक प्रमाणामध्ये जर संप्रेरके स्रावत असतील तर याच्यामुळे त्याच्या शरीरामध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये स्त्रियांमध्ये पुरुषी लक्षणे दिसू लागतात किंवा पुरुषामध्ये स्त्रियांसारखी लक्षणे दिसू लागतात. आता स्त्रियांमध्ये पुरुषी लक्षणे दिसू लागतात म्हणजे स्त्रिया ह्या पुरुषासारख्या वागू लागतात, बोलतात, त्यांचा आवाज तसा होतो, त्यांना दाढी येते किंवा त्यांना मिशा आल्यासारखे होते. त्या जरी शरीराने स्त्रिया असल्या तरी त्या मनाने पुरुष होतात किंवा ते पुरुषासारखे वागू लागतात, बोलू लागतात. हे कशामुळे ते ॲड्रेनलिनच्या आधिक्यामुळे होते. आणि पुरुषांमध्ये बायकी लक्षणे दिसू लागतात, हे सेम आहे. मग लहान मुले फार लवकर वयात येतात, मोठ्या प्रमाणे लैंगिक वर्तन करू लागतात. कोण? जी की लहान मुले आहेत ते फार कमी वयात आलेले आहेत ते मुले मोठ्या प्रमाणे लैंगिक वर्तन करू लागतात. व्यक्ती स्थिर वृत्तीच्या असतात. आता परीक्षेमध्ये हे 4 विधान दिले जातील, हे 4 विधान बरोबर आहेत का चूक विचारले जातील किंवा कंठस्थ ग्रंथीतील 2, मस्तिष्क ग्रंथीतील 1 आणि ॲड्रेनलिन किंवा हे आपलं जे वर्कस्थ ग्रंथी आहे त्याच्यामधलं 1 विधान, कुठलेही 4 विधान दिले जातील. याच्यापैकी कोणते 2 विधान हे कंठस्थ ग्रंथीशी सुसंगत आहेत किंवा कोणत्या ग्रंथीच्या विरुद्ध आहेत हे विचारलं जाईल, कोणतंही काही विचारलं जाईल. प्रत्येक ग्रंथीचं लक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच अनुषंगाने आपण याचं प्रत्येक सेपरेट व्हिडिओ पाहत आहोत. परत एकदा ॲड्रेनलिनच्या आधिक्यामुळे काय होतं, स्त्रियांमध्ये पुरुषी लक्षणे दिसू लागतात, पुरुषांमध्ये बायकी लक्षणे दिसू लागतात, लहान मुले फार लवकर वयात येतात, मोठ्या प्रमाणे लैंगिक वर्तन करू लागतात, व्यक्ती स्थिर वृत्तीच्या असतात. हे झालं आपलं वृकस्थ ग्रंथीबाबत. आपण काय काय पाहिलं, मानवी शरीरातील विविध ग्रंथी पाहिल्या, त्याच्यामध्ये विनाल ग्रंथी पाहिली, मग त्यानंतर मस्तिष्क ग्रंथी पाहिली, मग पुन्हा कंठस्थ ग्रंथी पाहिली, त्यानंतर आपण वृकस्थ ग्रंथी पाहिली. आणि या वृकस्थ ग्रंथीमध्ये ॲड्रेनलिनचा जो काही संप्रेरके आहेत याच्या जास्त स्रावामुळे कमी स्रावामुळे काय होतं ते पाहिलं. आणि आता आपण शेवटची ग्रंथी पाहू, जनन ग्रंथी. मग या जनन ग्रंथीमध्ये या ग्रंथीतून पाझरणारा द्रव अधिक असणारे व्यक्ती अधिक आक्रमक असते. आता जी काही जनन ग्रंथी आहे या जनन ग्रंथीमधून पाझरणारा द्रव अधिक असणारे व्यक्ती अधिक आक्रमक असते. जनन ग्रंथीतील स्रावणारा द्रव कमी प्रमाणात असेल त्या व्यक्तीचे लक्ष कला क्षेत्राकडे अधिक असते. मग ज्या काही व्यक्ती कला क्षेत्राकडे वळलेले असतात, चित्रकला असो, शिल्पकला असो किंवा हस्तकला असो, ह्या व्यक्ती यांच्या जनन ग्रंथीमध्ये जो काही संप्रेरके स्रावतात याच्यामधला जो काही द्रव आहे तो कमी प्रमाणात असेल तर त्या व्यक्तीचे लक्ष हे कला क्षेत्राकडे अधिक असते. उदाहरणार्थ संगीत आहे, साहित्य आहे, चित्रकला आहे, यात अशा व्यक्ती रमतात. हे झालं जनन ग्रंथी. मग आता आणखीन 2-3 ग्रंथी आहेत, याच्या नोट्सची आवश्यकता नाही आहे, हे आपण ओरली घेऊ. ह्या जी विज्ञानाशी संबंधित आहेत याच्याशी सहसा प्रश्न आपल्या TETला विचारला जाईल, सहसा जास्त विचारणार नाहीत. याच्यातली आहे एक उपकंठस्थ ग्रंथी. मग आता या उपकंठस्थ ग्रंथीचं स्थान कुठं आहे तर कंठस्थ ग्रंथीच्या दोन्ही बाजूला. मग या उपकंठस्थ ग्रंथीमधून जे काही संप्रेरके स्रवते त्याचं नाव आहे पॅराथायरॉक्सिन. मग आता या उपकंठ ग्रंथीचं कार्य काय आहे, कॅल्शियम व फॉस्फरस रसाचा योग्य उपयोगावर नियंत्रण. जे काही आपल्या शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरस आहेत याचा जो काही रस होतो ते या रसाचा योग्य उपयोगावर नियंत्रण करणे. याचा स्राव जर जास्त झाला तर काय होतात, हाडे कमकुवत होतात, स्नायूंना दुर्बलता येते. त्यानंतर आहे कमी स्राव, तर टिटॅनी स्नायूमध्ये पेटके येणे, अंग थरथरणे आणि भावनिक अस्थिरता होणे. आता आपण वळू स्वादू ग्रंथीकडे.
आता या स्वादू ग्रंथीचं कार्य काय आहे, तर याचं स्वादू ग्रंथीचं स्थान कुठे आहे, तर उदरपोकळीच्या जठराच्या जवळ. मग याचं संप्रेरके काय आहेत, तर इन्सुलिन. याचं कार्य काय आहे, रक्तातील साखरेचे व कर्बोदकाचे नियंत्रण. पाचक रसस्रवणे, याचा जरा जास्त स्राव होत नाही, कमी स्राव होतो. कमी स्राव झाल्यानंतर मधुमेह नावाची विकृती होते. मग त्यानंतर आहे रेतपिंड. मग आता हे रेतपिंड काय आहे, याचं स्थान कुठं आहे, पुरुष प्रजनन संस्थेमध्ये. मग याचे संप्रेरके काय आहेत, टेस्टोस्टेरॉन. मग याचं कार्य काय आहे, रेतपेशी निर्माण करणे, दाढी मिशा येणे, आवाज घोगरा होणे आणि लैंगिक प्रेरणा अति होणे जर जास्त प्रमाणात स्राव स्रवत असेल तर. आणि कमी स्राव झाला तर पुरुषी लैंगिक लक्षणांचा कमी व उशिरा विकास. त्यानंतर आहे अंडपेशी किंवा अंडपिंड. याचे स्थान कुठं आहे, स्त्री प्रजनन संस्थेमध्ये गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला. हे आपल्याला आपण व्यक्तिमत्व विकास हा टॉपिक पाहणार आहोत ना, त्याच्यामध्ये अनुवंश व प्रवेश आहे ना, त्याच्यामधला हा घटक आहे. हा आपल्या परीक्षेला आपल्याला जो काही मानवी शरीरातील विविध ग्रंथी आहे हा त्याच्यामध्ये विचारली जाण्याची शक्यता नाही आहे. त्यामुळे आपण हे नोट्समध्ये घेतलेलं नाही आहे, आपण ओरली पाहतोय. अंडपिंड, मी याच्यातून जे काही संप्रेरके स्रवतात ते कुठले आहेत, एस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन. मग आता याचे कार्य काय आहेत, अंडपेशींची निर्मिती करणे, मासिक पाळीचे चक्र नियंत्रण करणे. आता जी काही मासिक पाळी असते याचे चक्र नियंत्रण करण्याचे कार्य कशाचे असते, अंडपेशी. मग हे कुठं असते, स्त्री प्रजनन संस्थेच्या गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला. मग याचे जे काही संप्रेरके आहेत ते एस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन. मग याचे कार्य काय आहेत, अंडपेशींची निर्मिती करणे, मासिक पाळीचे चक्र नियंत्रण करणे, दुय्यम लैंगिक लक्षणांचा विकास करणे, गर्भधारणेपासून प्रसूती प्रक्रियेपर्यंतच्या विकासावर नियंत्रण. मग आता याचा स्राव जर जास्त प्रमाणात होत असेल तर काय होते, लैंगिक परिपक्वता लवकर येते, लैंगिक प्रेरणा अति होते किंवा लैंगिक प्रेरणा जास्त होते. मग याचा कमी स्राव झाल्यावर काय होतो, लैंगिक बदल उशिरा होतो किंवा लैंगिक बदल हे उशिरा येतात. तर हे झाले मानवी शरीरातील विविध ग्रंथी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, वर्कस्थ ग्रंथी पाहिलं. वर्कस्थ ग्रंथीमध्ये ॲड्रेनलिनच्या कमतरतेमुळे काय परिणाम होतात ते पाहिलं. त्यानंतर जनन ग्रंथी पाहिलं, उपकंठस्थ ग्रंथी पाहिली, स्वादी ग्रंथी पाहिली, रेतपिंड पाहिलं, अंडपेशी पाहिली किंवा अंडपिंड पाहिलं. एवढ्या ग्रंथी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. ह्याच्यासाठीच मी हा सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा होत आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि पुढल्या व्हिडिओपासून आपण अतिशय महत्त्वाचा आणखीन एक टॉपिक पाहू. त्या टॉपिकमध्ये एक चॅप्टर पाहू, कुठला, विशेष गरजा असणारी बालके. या विशेष गरजा असणारी बालकेमध्ये आपण 10 प्रकारचे विशेष बालके पाहणार आहोत. याचे 10 व्हिडिओ येतील. एका व्हिडिओमध्ये सगळं सांगणं शक्य नाही, याचे सेपरेट येतील. दिवसाला 2-3 व्हिडिओ येतील किंवा एका दिवसामध्ये 3 व्हिडिओ येतील. 2-3 दिवसामध्ये विशेष गरजा असणारी बालके हा चॅप्टर आपण संपून टाकू. म्हणजे मानसशास्त्राचा जवळजवळ 25% भाग हा आपला रिअल टॉपिकवर आधारित आहे, तो संपून जाईल. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती